दुसरी माळ आणि दुसऱ्या माळेचा रंग आहे ग्रीन. सरप्राईज आहे ना, हे आईसाठी असणार आहे. आता हे सरप्राईज होतं आमचा आईसाठी. आणि करताय आमच्या चिवडा. आपल्या जबाबदारीवर सीताफळ खायचं. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. बरेच दिवस झाले तुम्ही म्हणाल व्हिडिओ आले नाही. सो सर्दी खोकला व्हायरल चाललंय, त्यामुळे काही व्हिडिओ करणं जमलं नाही. आज आहे नवरात्राची दुसरी माळ आणि दुसऱ्या माळेचा रंग आहे ग्रीन. सो ग्रीन कलर असल्याने आज मी छान ग्रीन कलरची साडी नेसली आहे. हे घरचं गुलाबाचं फूल आहे, छान छान आहे आणि देवपूजा करायला जायचं आहे. सो चला, गुड मॉर्निंग. आमच्या घरच्या झाडाचं सीताफळ बघा, काल याच्यापेक्षा मोठं सीताफळ होतं, जे आम्ही काल पहिला दिवस नवरात्रीचा म्हणून छान देवीला मी नैवेद्य दाखवला होता. आणि आता येताना दुसरं सीताफळ घेऊन आली आहे, पण ते अजून जरा व्यवस्थित पिकलं नाही आहे. इतकी सीताफळ आलेली आहे, बरेच येतात आता. आणि नवरात्र ते दिवाळी या दरम्यान मस्त ते पिकतात. मात्र या दरम्यानच सर्दी आणि खोकला असतो, त्यामुळे ते जास्त खाता येत नाही. आता कालचं नैवेद्याचं अगदी एवढंच मी आला मला. सो पूजा झालेली आहे आणि जास्वंदाचं फूल मोठं असल्याने आमच्या देवीचा टाक तुम्हाला दिसत नसेल. इथे देवीचा टाक आहे. आमच्या इथला जरा टाक लहान आहे ना, त्यामुळे ते जास्वंदाच्या फुलामागे लपून गेली आहे देवी आमची. आणि सगळे जास्वंदाचे फुलं आमच्या घरचे आहे आणि चांदणीचे पण. आत्ता ना मस्त सीताफळ बघा, छोटंसं वाटतंय पण आता हे पिकत चाललंय बघा. हे आहे आणि आणखीन एक पिकत होतं. हा सगळ्यात मोठं, सगळ्यात नाही पण आत्ता मी सकाळी दाखवलं त्यापेक्षा आणखीन मोठं आहे. असे बरेच आलेले बघा, माहीत नाही अजून. आणि हे छोटे छोटे, हा हे पहा, हे काळं सीताफळ आहे की नाही, खराब झालेलं. त्या सीताफळाला शंभू म्हणतो, ब्लॅकबेरी. सो मी आता आली आमच्या घराजवळच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात. आणि आज देवीला मस्त बॉटल ग्रीन म्हणजे हिरवा कलर आहे, गर्द छान साडी नेसवली. देवीच्या मंदिरात आली आणि हा जे ग्राउंड आहे ना, इथे इतका सुंदर गरबा खेळला जातो. प्रोफेशनल म्हणजे जे खूप शिकलेले आहेत किंवा काय, इथे ना छान तसा गरबा खेळला जातो. इथल्या जर गरब्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी ना पास असतो. आणि पास बरोबरच तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे ना. आणि इथे बक्षिसं खूप छान छान असतात, म्हणजे गाड्या आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यानंतर सोन्याचा रिंग्स दिला, त्या अंगठी हे सुद्धा दिली होती. इतके मस्त मस्त गिफ्ट असतात, फक्त तुम्हाला छान खेळता आलं पाहिजे. सो मंदिरात जाऊन आली आणि छान वाटतं. म्हणजे एरवी काही जाणं होत नाही, पण नवरात्राच्या निमित्ताने रोज यायचं. आता घरी आलेली आहे, मंदिरात जाऊन आली, म्हटलं साडी चेंज करून घ्यावी, कारण नवीन आहे. नवीन असण्यापेक्षा ना जरा ती कॅरी करायला जड जाते. हे आले आमचे टिंगू, आपल्यातच राहत होतो. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. आणि आजचा रंग जरी हिरवा असला तरी आमच्या शंभूसाठी रंग आहे पिवळा. आमच्या शर्टाने पिवळ्या रंगाचा शर्ट घातलाय. सो चला, आता आम्ही दोघं जण जातोय भूर. आता आम्ही चाललेलो आहोत एक छानसा सरप्राईज घेण्यासाठी जळगावला. जेवढा जून जुलै महिन्यात पाऊस पडला नसेल तेवढा पाऊस आत्ता पडला आमच्याकडे. पण हो, पण तेवढ्या पावसाचा काही फरक नाही पडत. इतकं कडक आणि प्रचंड ऊन आहे आमच्याकडे. आणि या पितृपक्षामध्ये जेव्हा लोक गोधड्या धुवत होते, ब्लँकेट धुवत होते, तेव्हा धो पाऊस व्हायचा. आणि आता आपण विचार करतो मंदिरात जाऊया, इकडे जाऊया, तर आता इथे लख कडक ऊन आहे की तोंड बांधल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही. ते बघा ट्रेंड्समध्ये यायचंय मला पुन्हा शॉपिंग करायला. व्हिडिओ कंटिन्यू करा. सरप्राईज आहे ना, हे आईसाठी असणार आहे. आता तुम्ही विचार करा की आईला काय सरप्राईज देणार असेल आम्ही. मात्र ते सरप्राईज जरी आईचं असलं तरी वापरणार ते सार्वजनिक होऊनच जातं. त्यामुळे कितीही आम्ही आईला आहे असं म्हटलं ना, ते आईलाच राहणार आहे, पण त्याचा उपयोग सार्वजनिक होणार म्हणजे होणार. शंभू पहिला नंबर घेत. व्हाईट कलर आहे, हा ग्लास आहे ना, लेदर आहे तो. हा ग्रीन कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे. ब्लॅक इतका मस्त दिसतोय, पण हा सटकेल, थोडं स्लिपरी असणार कारण
आमच्या आई बरोबर आमचा शंभू सुद्धा वापरणार आहे आपण. आम्ही आताच सांगतोय. हो फेकला की खराब नको व्हायला म्हणून आमचं चाललंय. तो हे सरप्राईज होतं आमचं आईसाठी आणि घेतला गेलेला आहे. रेडमीचा न्यू फोन आहे मस्त मस्त. आणि घरी गेल्यावर हा फोन कधी द्यायचा हे आता आम्ही नंतर ठरवणार. शंभू राजांचं आमचं जेवण झालंय. आम्ही घरी आलोय आणि आम्ही आज तर सरप्राईज देणार जे कोणालाच सांगितलं नव्हतं. शंभू तू काय जेवला सांग पटकन. आचनपई आहे त्या आचनपईने पाणी पित होतो. चला मला फराळ करायचा आहे. 5 भाजणे आहे. आज मी थालीपीठ करते आणि चटणी करते म्हटलं मी. आज दुसरी माळ काय म्हणता बाबा बघ आता तू. हो 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 आज आहे दुसरी माळ आणि आता आरती करणार आहे आम्ही आणि मग त्यानंतर उपास सोडायचा आहे. सो आज मी लवकर आले. काल उशिरून गेला होता मला. हो आता आलोय आम्ही बाबाकडे आणि चाललेलं आहे मस्त काकूंचं चिवडा करणं स्वप्नील दादासाठी. हे नायलॉनचे काय म्हणतात साबू पोहे ना. नायलॉनचा साबुदाणा त्याचा चिवडा करणं आणि त्याच्यात तळणं चाललंय. ते तळणार आहे गरम गरम साबुदाणा वडे. तो आपल्या घरचा सीताफळ तुम्हाला मी सकाळी दाखवलं नैवेद्य दाखवला घरी. आणि मी संध्याकाळी दुधाची दशमी आणि भाजी वगैरे खात असते मुगाची डाळ भाजी. पण स्वप्नील दादाचा सकाळ संध्याकाळ उपास असतो म्हणून नैवेद्य दाखवला. आणि हे सीताफळ स्वप्नील दादासाठी घेऊन आली आहे मी खास. म्हटलं आज स्वप्नील दादाचा उपास आहे ना आणि म्हणून सीताफळ मी दिले. पण हे खाऊन जर सर्दी झाली मी जबाबदार नाही. हे बघा सर्वांनी ऐका. सीताफळ कोणी दिलं. काजलने दिलं. मग सर्दी कोणाला होईल मला. मग पहिली गोष्ट चूक कोणाची. मी चांगला ऐकून आणलं की नाही स्वप्नील दादाचा दोघी चांगल्या मनाने आणलं पण आपण जबाबदार राहणार नाही. आपल्या जबाबदारीवर सीताफळ खायचं. ते पिकलंय बरं का जास्त दाबू नका कारण आज सर्वजण सीताफळ खायला मस्त गोड आहे. तुम्हाला कधी लागलं तर सांगा. हो ऑर्डर करू आम्ही ऑर्डर करू. आमच्या घरच्या झाडाला लागलेत अजून जरा कच्चे आहेत. 1-2 पिकले होते. हो हो आहे लक्षात. तुम्हाला कधी सर्वांना पेट्या लागल्या तर सांगा. अगो बाई आंब्याच्या पेट्या सीताफळ पैसे लागतील कमी भावात देऊ. लोक जास्त विकता महाग पण आपण कमी याच्यात देऊ. चालेल चालेल. ज्यांना कोणाला हवे त्याने स्वप्नील दादाशी कॉन्टॅक्ट करा. पेट्या तुम्हाला घरपोच मिळतील. स्वप्नील दादांसाठी गरमागरम वडे करणं चालले. चटणी काकू म्हणे मी केली आहे आणि इथे चाललंय आमचा वडा तळणं. उद्या आहे मात्र आमच्या घरी फुलोरा त्यामुळे काकू म्हणे मी चिवडा वगैरे आता करून ठेवते. नायलॉनचे पोहे हो ठेवा. नायलॉनचे पोहे त्यानंतर हे पण नायलॉनचे पोहे नायलॉनचा साबुदाणा आणि बटाट्याचा किस टाकून छान काकू करताय आमच्या चिवडा. उद्या मज्जा मज्जा आहे आमची. सोडी दुःखापासून सोडी सोडी बोपाशा आंबे नरहतलीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी. सो आता मी बसली इथे उपवास सोडायला. आज माझ्यासाठी छान केली आहे गिलक्याची भाजी आहे. दुधाच्या दशमी वडा मिळाला आहे. चटणी मिळाली आहे आणि सकाळचा साबुदाणा असतो. आणि स्वप्नील दादाला बसवलंय समोर आणि स्वप्नील दादासाठी पण चटणी वडा आणि रताळ्याचा गोड शिऱ्यासारखं केलंय. या फराळ करायला. स्वप्नील दादाला फराळ करायला म्हणेल मी म्हणेल उपवास सोडायला या. सो काही चला जेवण झालंय पान खाऊन झालंय आणि आता जायचंय घरी. बाबा काही शंभू राजांचं आमचं जेवण झालेलं आहे. बाकी सगळेजण जेवतात ते आणि आम्ही आज जाणार आहोत गरबा बघण्यासाठी. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मन वॉचिंग मन वॉचिंग बाय करून दे.